हाय गाईस, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला हळदीकुंकाचं आमंत्रण आहे, तर त्या मी हळदीकुंकाच्या आमंत्रणाला गेली होती. तिथे बघू शकता तुम्ही आमची गंमत. ऐकाच बायका कशा गंमत करतायत ती. काय बोलता बहिणी? काय बोलता तुम्ही? फोन बिन नाही करत, काय नाही, विसरले सध्या मी ब्लॉग मध्ये बिझी आहे. सध्या ब्लॉग में बिझी हो रही. बघा बहिणी, तुम्हाला यायचं युट्यूबला. आमच्याकडे हळदी कुंकू या बहिणी. काहीतरी बोला ना, तुझा पूर्ण तो व्हिडिओ होऊन चालेल. काय नाही होणार, आपलाच व्हिडिओ. आम्ही बोले क्या गोड गोड बोला, इसलिए तो मैं बोली चुप चुप है, चुप चुप ऐसा मस्ती में नाकवाने तिलकुल दिए नहीं हम लोग कहीं. हाँ मालूम है, एक दिन ऐसा ही एक दिन नहीं, आज की बात बता रहे हैं. आता तुझे पाय सोडून नाकवाची आईचं पकडवाली आहे. ऐशोबत. अरे ले आ गई. चल आज सोई नहीं दबा दे. चल कुछ नहीं, तुझा व्हिडिओ टाकू नको का हिचा. हिला काय नाही, एकटा टाकून दे, हिला तेवढंच पाहिजे. हे कशाला आणलंय? आपको नहीं करेंगे. नेहमी खाली आली आहे. रानी को बस ना. उसको बोलूंगी मैं 15-20 मिनट में आ जाएगी. कोण आहे घरी? बताइए ना, नहीं बताइए. मी कामाला जायचं नाही. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमच्याकडे सांडू नका, आमच्याशी भांडू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचे तिळ सांडू नको, आमच्याशी भांडू नको. आपण गोड गोड बोल. आमचे तिळ सांडू नको आणि आमच्याशी भांडू नको. इथं भांडत नाही. शांत वहिनी आहे माझी, बघ कशी जोक मारते. शांत वहिनी. बरोबर म्हणजे शांत वहिनी आहे. गाईस, तुम्ही बघितलंच असाल की आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं की मला आमंत्रण होतं, मला हळदीकुंकाला जायचं होतं. तर आपण हळदीकुंकाला गेलो. तिकडची तुम्ही धमाल बघितलीच असेल. ॲक्च्युली ते माझ्या मम्मी माहेरकडचं आहे आणि माझ्या माहेरची जी बिल्डिंगमधली ज्या लेडीज आहेत त्या फार छान आहेत. आम्ही असंच कोणत्या फंक्शनला जर भेटलो तर आम्ही अशीच मजा करतो. आणि त्याच्यामध्ये होती ॲक्च्युली संक्रांत. तर 4 बायका एकत्र झाल्यावर तुम्हाला तर माहिती आहे, 4 बायका एकत्र झाल्यावर ते किती धमाल करतात. आणि दुसरी गोष्ट, 2 माणसं एका रूममध्ये राहिलात तर त्यांचा आवाज नसणार. पण सॉरी, 100 माणसं एका रूममध्ये राहिले तर तरी त्यांचा आवाज नसतो. पण 2 बायका एका रूममध्ये राहिल्या की अख्ख्या चाळीला कळतं की या घरामध्ये यांचा तांडव चालू आहे. तर अशी गत असते की 2 बायका ॲक्च्युली कसं आहे, नेहमी या बाई कामात व्यस्त असते. तर ती नेहमी तिच्या टेन्शनमध्येच असते की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आज मला ही भाजी करायची आहे, म्हणजे सासूला हे, माझ्या सासऱ्यांना हे, मग माझ्या दिराला नंदेला काहीतरी तिच्या डोक्याला व्याप असतोच. पण त्यातूनही जेव्हा जे आपल्याला 15 मिनटं किंवा 5 मिनटं किंवा 1 सेकंद जेव्हा आपण आपल्या मैत्रिणींना मिळतो, तेव्हा तो जो क्षण असतो ना, तेव्हा आपल्याला हा पूर्ण दिवसाचा जो आपला स्ट्रेस तो निघून जातो. आणि मैत्रीण हा असा औषध आहे की डॉक्टरच्या गोळ्या घेण्यापेक्षा मैत्रिणीचा डोस घेतला ना, एक मस्त जादू की झपटी, तर पूर्ण आपल्या लाईफमध्ये ना आपल्याला एवढं भारी वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. फक्त मैत्रिणी ना, काय सांगू मी तुम्हाला, मैत्रीण ही मैत्रीणच असते. आणि मैत्रीण असली तरी पण ती खूप जीवाला जीव देणारी असते. आणि गाईज, मी तुम्हाला एक मैत्रिणीमधलं सांगते. मैत्रीण नुसती पैशात पैसे देऊन किंवा आपल्याला काही बोलतात ना,
काय घेऊन किंवा बड्डेला केक घेऊन येणारी मैत्रीण किंवा कुठेतरी आपण गेलो तर ती खर्च करणारी मैत्रीण. तर मैत्रीण अशी नसावी. मैत्रीण ती असावी की ऐन वेळेस आपल्याला जेव्हा जुनून प्रॉब्लेम होतो तेव्हा एक फोन केला आणि ती जेव्हा त्या फोनवर बोलते काळजी नको करूस, मी आहे, थांब मी येते, तिला बोलतात ती खरी मैत्रीण. आणि खरंच देवा समर्थाच्या आशीर्वादाने अशा मैत्रिणी मला खूप भेटल्या आहेत आणि खूप छान मैत्रिणी भेटल्या आहेत. तर मी तुम्हाला एकच सांगेन की मैत्रीणपणात एवढं आहारी आपण जातो ना की त्यावेळेस आपल्याला ना काही कळत नसतं. पण आत्ता सध्या अशा मैत्रिणी ठेवा की त्या मैत्रिणीमध्ये ना खरंच तिला आपल्याबद्दल आणि आपल्याला तिच्याबद्दल, जी मैत्रीण आपल्याला न कोणाला घाबरता किंवा आपल्या स्वतःला न घाबरता न चुकता तिचे हर एक क्षण ती आपल्याबरोबर शेअर करते. तिला कधीही फोन करा किंवा तिचे काहीही बोला, तिचा काही प्रॉब्लेम असेल तिच्या प्रॉब्लेमला तुम्ही भागवून या, पळून जा. ॲक्च्युली माझे शब्द अडखळत आहेत पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आणि करत राहणार. कारण की मला स्वामींनी सांगितलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी एक ठाण घेतलेली आहे की आता काहीही होऊ देत, मला फक्त बोलायचं आहे आणि चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत, वाईट गोष्टी सोडायच्या आहेत. चांगल्या मैत्रिणी घ्यायच्या आहेत, वाईट मैत्रिणी सोडायच्या आहेत. पण माझं मत असं आहे, आत्ताच्या क्षणामध्ये मी आता असं जगते, तू जेवढं मला करणार तेवढं मी तुला करणार. ह्या करण्यामध्ये असं काही नाही आहे. फक्त एकच लक्ष ठेवा की तिला आपली किती गरज आहे आणि आपल्याला तिची गरज किती आहे, ह्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या. त्याला बोलतात एक खरंच बेस्ट फ्रेंडचं नातं. ते खरंच सांगू शकत नाही मी, कारण की जे ॲक्च्युली मी माझं सगळं शेअर ना माझ्या मैत्रिणींसोबत करते. पण अशी एक मैत्रीण असावी ती आपल्या खास जवळची असावी. मी खूप जास्त बोलली, ते काय माहिती, मैत्रिणीचा जेव्हा शब्द निघतो ना माझ्या तोंडातून की मैत्रीण, तर तिच्याबद्दल मला बोलण्याशिवाय ना मला पर्यायच नसतो. आणि मला मैत्रीण म्हणजे हा माझा फार गोडवा आहे. माझ्या चहामध्ये आपण जशी साखर टाकतो ना तसे माझ्यामधला ना मैत्रिणीतला जो सहवास आहे तो मला फार आवडतो. मी तुमचा एवढा वेळ घेतला. मी माझ्या मैत्रिणीबद्दल कधी काही गोष्टी संपवू शकत नाही. माझ्याकडे एवढ्या मैत्रिणी आहेत आणि मी एवढं काय त्यांच्याशी बोलू शकते आणि मला ते तुमच्यावर शेअर करायचं. तर थोडक्यात काय मी जास्तच बोलली, तरीसुद्धा भेटूयाच. मी म्हणजे ॲक्च्युली सकाळची गप्पा मारण्याची थोडीसा ॲक्च्युली काल मी ना ब्लॉग नाही टाकला, मला वेळ नाही भेटला. तर तो जो मी हा ब्लॉग काढून ठेवला होता तो मी आज शेअर करणार आहे. तर तुम्ही बघा. तर आता आपण संध्याकाळी भेटूया. आज माझा संध्याकाळचा भेद आहे भाकरी आणि थपथपी चिकन. तर भेटूया आपण संध्याकाळी. तर ॲक्च्युली आम्ही भाकरी आणि चिकनचा भेद आहे आज. आणि दुसरी गोष्ट, आज माझा ॲक्च्युली बोगी झाली, बोगीची भाजी बनवली. सकाळी आंबोळी आणि चटणी केली संक्रांतला. रात्री पुरणपोळीचा बेद होता, कटाची आमटी. आणि त्याच्यानंतर मी गेली होती, एका हळदीकुंकाचं आमंत्रण होतं, तर मी त्या हळदीकुंकाच्या आमंत्रणात गेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे भरपूरशी मजा केली. तर तुम्ही बघालच, मी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि तर संक्रांतच्या नंतर आज आहे कंक्रांत. तर आमच्या इथे आज बनवलं जातं चिकन. तर असं आमचा भेद आहे आजचा, थपथपीत चिकन आणि भाकरी तांदळाची. तर मग या चिकन बनवायला. चला थपथपीत चिकन करायला. थपथपीत चिकनची तयारी केलेली आहे मी. हा अख्खा मसाला आहे, हा लाल मसाला. याच्या खाली ॲक्च्युली गरम मसाल्याच्या वरतीच मी आज मसाला टाकला. तर 1 चमचा खाली गरम मसाला आहे, हे 2-2.5 चमचे लाल तिखट आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि हा आपला वाटण आणि हे मॅरिनेट केलेला चिकन. तर जायचं आहे आम्हाला. आता आपण याच्यामध्ये टाकूया जरासं तेल. जरासं जेवढं पाहिजे तेवढं टाकून.
एवढं घेऊन आता हे थोडंसं तडतडायला लागलं की आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत अख्खा मसाला. गॅस बंद करावा लागणार आहे गाडी. विचारा का टोमॅटोची ग्रेव्ही करावी. आता आपण याच्यात घातलेला आहे अख्खा मसाला. मी तुम्हाला नेहमी सांगते अख्खा मसाला थोडासा फ्राय झाला की आपण त्याच्यात ॲड करणार आहोत मसाला ॲड केल्यानंतर आता हे मसाले ॲड केलेत आपण. मसाला ॲड केल्यानंतर आता आपण हा जो मसाला आहे तो वाट हा मसाला आपण टाकला याच्यात. मसाला थोडंसं तडतड होऊ दे. थोडं तडतड तडलं थोडासा कलर येऊ दे छानपैकी कलर आला की आपल्याला ही टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती त्याच्यात आपल्याला घालायची आहे, ॲड करायची आहे. टोमॅटोची ग्रेव्ही आपण त्याच्यात ॲड करणार. हे मी ना 2 टोमॅटो घेतलेत, मोठे होते. हे 2 टोमॅटो आहेत. जरा ह्याला असं थोडीशी कलर येऊ जरा शिजू देत मसाला. ठीक आहे, मसाला चांगला शिजला की ती त्याला टेक्स्चर चांगलं येतो. आता मी याच्यात करणार आहे थोडंसं पाणी ॲड केलं मसाला खाली लागेल. आता एकजीव होऊ थोडासा मसाला ॲक्च्युली होता ना मगाशी. माझं आता थोडंसं पाणी सांडलं होतं आणि आता टाकलं याच्यात. आता आपण तर आता आपण मसाल्याला थोडंसं बुडबुड आली आहे. थोडं त्याला थप चिकन करायचं आहे म्हणून जरा थप दे. तिकडे बघूया काय चाललंय. तर अशा प्रकारे मीठ राहिलेलं आहे. आता हे त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. मीठ ॲक्च्युली माझ्या वाटणामध्ये मीठ असतं तर मी आता हे जरा अंदाज टाकला काय की माझ्या वाटपात मीठ असतं. तर आता आपल्याला करायचं आहे. आता मी जरा याच्यात चिकन ॲड करते, मग आपण झटपट गप्पा मारूया. आधी जरा चिकनला मी थोडं हे चिकन मी याच्यात ॲड केलं आहे. ॲक्च्युली काय आहे माझा ॲक्च्युली तो कलरचा जो लाल मसाला असतो ना तो मी आणायचा विसरली आहे, संपला आहे.
आणीन नंतर माझ्या लक्षात नाही. तर ते ॲक्च्युली त्याला तो कलर येत नाही. ॲक्च्युली तो कलर टाकला की थोडंसं लाल होतं आणि मी जास्त तिखट घालत नाही कारण की माझ्या लेकाला खायचं असतं म्हणून मी जास्त तिखट घालत नाही याच्यात. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे आहे माझं थपथपीत चिकन. तुम्ही आता प्रिन्सला विचारा फ्रुटी कसा पियाला. काय पितोयस? फ्रुटी कोणी दिली? आजीने. आजीने पैसे दिले आणि मी आणले. पियायचं नाही म्हणून सांगितलेलं ना तुला हे? चांगलं असतं, हो का? हेल्दी फूड. मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.